नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपली जुनी माती नवी पिढी या यूट्यूब चॅनेलवर. तर आज मी बनवणार आहे एक वेगळी रेसिपी, खास लहान मुलांसाठी आणि मोठेही खाऊ शकतात. शाळेतनं मुले आली की त्यांना काहीतरी चन्नामुन्ना खायला लागतो. त्यासाठी हे आहेत क्रिस्पी पोटॅटो. ते अगदी आवडीने हे खातील. मग बनवूया त्यांच्यासाठी एक सोपी 5 मिनिटात तयार होणारी रेसिपी. यासाठी येथे मी घेतलेले आहेत उकडलेले बटाटे, 6 उकडलेले बटाटे, 1 वाटी भिजवलेले पोहे, 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लॉवर. बटाटा आपल्याला चांगला कुस्करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचं आहे. 1 वाटी भिजवलेले पोहे. पोहे आणि कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे आपला पोटॅटो एकदम क्रिस्पी बनेल. बटाटे शिजवताना येथे फक्त 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. बटाटा जास्त गाळ येथे शिजवायचा नाही. बटाटा गाळ शिजवल्यामुळे आपले पोटॅटो क्रिस्पी बनणार नाहीत आणि त्यामध्ये तेलही खूप बसेल. यामध्ये आता 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद. यामध्ये तुम्ही हिरवी मिरचीही वापरू शकता. तिखटाच्या ऐवजी हिरवी मिरची घातली तरी चालेल. छान अशी हिरवीगार कोथिंबीर, धने जिरे पावडर. आता याला चांगलं एकजीव करून घट्ट असा गोळा याचा तयार करून घ्यायचा आहे. या पद्धतीनं मळून छान एकजीव हे आपल्याला बनवून घ्यायचं आहे. याला थोडंसं तेल लावून याचा चांगला गोळा बनवून घ्या. घट्ट असं आता ह्याचं पीठ आपलं तयार झालेलं आहे, जेणेकरून हे आपल्याला चांगलं लाटता येईल. हे पहा, छान आता हे तयार झालेलं आहे. आता आपल्याला लाटण्यासाठी येथे एक प्लास्टिकची पिशवी वापरायची आहे. प्लास्टिकच्या पिशवीला खाली अगोदर आपण तेल लावून घेणार आहोत. यामुळे बटाटा आपला चिटकणार नाही. याला आता आपण लाटून घेऊया. असे आपण लाटून घेणार आहोत. याचे तुम्ही छोटे छोटे बॉल केले तरीही चालतील, पण बॉलपेक्षा हे असे छान क्रिस्पी होतात आणि पटकन तळले जातात. लाटून झालेलं आहे आता आपलं. याचे आपल्याला आता चौकोनी काप करून घ्यायचे आहेत. साईडच्या कडा याच्या काढून टाकूया आणि याचे बारीक बारीक चौकोनी काप करून घेऊया. खायला एकदम छान लागतात हे. मला खूप आवडतात. माझी मुलगी तर हे नेहमी बनवते, कारण हे बनायला सोपं आणि पटकन होतं. याचे काप आता करून आपले झालेले आहेत. तेल अगोदरच मी येथे तापायला ठेवलं होतं. कडक तेल तापल्यानंतर यामध्ये एक एक सोडून घ्या. थंड तेलामध्ये जर तुम्ही हे टाकले तर ते पूर्ण वितळून जातील. त्यामुळं तेल आपलं योग्य कडक होणं गरजेचं आहे. कडक तेलामध्ये टाकलं की तेल बसणार नाही. छान याला आता लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. मस्त असे क्रिस्पी पोटॅटो हे खूप छान लागतात. हे बघा, हे आपले आता तयार झालेले आहेत. छान सोनेरी रंग पण याला आलेला आहे. हे सगळी तेलाच्या वरती पोहायला लागले की आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत. बघा किती छान झालेले आहेत.
क्रिस्पी पोटॅटो आपला येथे तयार झालेला आहे. खायला एकदम चविष्ट आणि झटपट होणारी डिश. शाळेतनं मुले आली की हे नक्की बनवून द्या. वरतून क्रिस्पी आणि आतून थोडेसे मऊ. मस्त असे क्रिस्पी पोटॅटो. तर हे क्रिस्पी पोटॅटो तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपली जुनी माती नवी पिढी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्या मैत्रिणींना लहान मुले आहेत त्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुमच्या छोट्याशा किट्टी पार्टीसाठी हा पदार्थ अगदी योग्य आहे. धन्यवाद.